आज राज्यभर काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केले जात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। काँग्रेसने ईव्हीएम हटवाची मागणी निवडणुकांच्या आधी देखील केली होती। आता निवडणुका झाल्यानंतर जो निकाल समोर आला आहे तो निकाल अमान्य असून चुकीच्या पद्धतीने आल्याचा आरोप करत काँग्रेसने पुन्हा एकदा ईव्हीएम हटवाची मागणी केली आहे। याच्यामध्ये निवडणुकांमध्ये केलं तर त्याचा आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं पालन हे फक्त विरोधक पक्षासाठी आहे, सत्ताधारी पक्षासाठी नाही आहे। या अनुषंगाने आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये हे आंदोलन करतो आहे। देशभरातले मोठे नेते वेगवेगळ्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स करतात आहे। आज मी सुद्धा इथे प्रेस कॉन्फरन्स करायला आलो आहे। 1.5 वाजता आमची प्रेस कॉन्फरन्स आहे। हे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की तुम्ही संविधानाची पायमल्ली तर करतच आहात। निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये कशा भूमिका घेतल्या सरकारने ते सगळ्यांना माहितच आहे। आणि ज्या पद्धतीनं लोकांनाच हे वाटत नाही की आमचं सरकार आहे आणि ज्या सरकारमध्ये निवडून आले त्यांना विश्वास नाही की आपण निवडून आलेलो आहोत। हे सरकार 232च्या मॅन्डेटचं सरकारसारखं वागत नाही आहे। लोकांचा यांना रिस्पॉन्स नाही आहे। कुठेही काही असे स्वागत सेलिब्रेशन एवढ्या मोठ्या मॅन्डेटच्या सरकारचे आपल्याला कुठे पाहायला भेटले नाही आहे। आणि हे सरकार निवडून त्या पद्धतीने आलेलं आहे, त्याची बेदरकारी इतकी वाढलेली आहे। मस्साजोग पाहिला आपण, परभणी पाहिला, जात विचारून कोण म्हणजे मारलं। कस्टोडियल डेथ जी झालेली आहे सोमनाथ सूर्यवंशीची, त्यांच्या घरी जेव्हा राहुलजी आले ते आम्ही गेलो होतो, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तरी जात बाबासाहेब बनरा घ्या तू असं म्हणून त्याला मार। आणि त्याचा जो व्हिडिओ आमच्याकडे त्यांनी दाखवला घरच्या लोकांनी, तो पूर्ण म्हणजे वस्त्र होता, काळा निळा पडलेला होता शरीर त्याचं। इतकं मारून वेगवेगळ्या खोलीमध्ये नेऊन घरच्या लोकांना नाही सांगायचं, इतक्या पद्धतीने चालू आहे। सुरेश दस स्वतः म्हणतात की 5000 कोटीचा पीक विम्याचा घोटाळा आहे। बीड म्हणजे जे चित्रपटांमध्ये आपण बघतो काल्पनिकरित्या राजकारणासाठी मर्डर करणे, पैसे घेणे, वसुल्या करणे, हे सगळं महाराष्ट्रामध्ये। याचं कारणच हे आहे की यांना माहिती आहे की लोकांच्या मतांची आपल्याला गरज नाही आहे, ते आपण मॅनिप्युलेट करू शकतो, त्याच्यामध्ये गडबड घोटाळा करून आपण निवडून येऊ शकतो। त्याच्यामुळं लोकांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन हे सगळं सुरू आहे। दिला का सोयाबीनला 6000 रुपये भाव आल्याबरोबर कापसाचं काय झालं, कांद्याचं काय झालं? शेतकरी देशोधडीला लावला, तरुण देशोधडीला लावला। MPSCच्या परीक्षा आणि सरळ सेवा भरतीच्या शिक्षकाच्या परीक्षा याचं काय सुरू आहे? झाल्या तर पेपर लीक होत नाही। डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, DYSPचे पोस्ट येत नाही। तहसीलदारचं पद सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे। जळगावमध्ये तशी ऍड काढलेली होती। आम्ही आंदोलन केल्यामुळे थोडं थांबलाय। देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक समोर ठेवून सांगितलं होतं की मी कंत्राटी पद्धतीने भरती करणार नाही, केलं होतं ना। आता कंत्राटी पद्धती ऍड कशा होऊन राहिल्या? मग लोकांनी यांना मतदान का द्यावं? महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकरी देशोधडी लागलेला आहे, महिलांच्या वरचे अत्याचार, असुरक्षितता वाढत चालली आहे। काल किती भयंकर बलात्कार झाला मुंबईमध्ये, निर्भयापेक्षा भयंकर बलात्कार झाला। आणि त्याच्यामुळे जे म्हणतात किंवा खूपच मोठे संवेदनशील गृहमंत्री आहे, खूप स्ट्रॉंग गृहमंत्री आहे, आम्ही तर म्हणजे दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची खाली जाताना पाहतो आहे। दिवसेंदिवस शेतकरी जो आहे तो देशोधडीला लागलेला बघतोय आपण। एक सर्वे आला काल द हिंदू पेपरचा, त्याच्यामध्ये 900 आत्महत्या मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे यासाठी सरकार हे बेदरकारपणे यासाठी वागत आहे, कारण की त्यांना माहिती आहे आपण गडबड घोटाळे करून निवडणुका जिंकू शकतो। आपल्याला लोकांच्या मताची गरज नाही आहे, लोकांच्या गरजेप्रमाणे सरकार चालवण्याची गरज नाही आहे। त्यामुळे लोकांशी खोटं बोलले आता पाठ दाखवत आहे। त्यामुळे काँग्रेस शांत बसू शकत नाही। हे संविधान जे आहे ना, या संविधानानं आम्हा सामान्य माणसाला अधिकार दिलेले आहे आणि त्या अधिकाराचं संरक्षण करणं काँग्रेसचं काम आहे, काँग्रेस ते करत आहे। जे मत दिलं तेच सरकार आलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे। राज्य परिवहन मंडळाने एसटी बसच्या भाड्यात 15% वाढ जाहीर केली असून यामुळे प्रवाशांसह वाहकांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे। भाडेवाढीनंतर प्रवाशांकडून सुटे पैसे घेणे आणि देणे हा वाहकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। वाहन संघटनेने या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। दिवाकर रावेत मंत्री असताना जी भाडेवाढ समायोजन करून केली होती तशीच भाडेवाढ आता देखील करायला हवी होती, अशी मागणी वाहन संघटनेने केली आहे। भाडेवाढीनंतर प्रवासी संख्येवर परिणाम होणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मी जयसिंग चव्हाण वाहतूक नियंत्रक आहे आणि संघटनेच्या पदावरती आगार सचिव म्हणून काम करतो आहे। तर जी भाडेवाढीचं सर्क्युलर रात्री निघालं तेव्हापासून आमच्याकडे वाहक बंधूंनी तक्रारी मांडायला सुरुवात केली आहे, कारण जी भाडेवाढ जी आहे ही वाहकांना आणि प्रवाशांना खूप डोकेदुखी ठरणार आहे।
बरेच दिवसापासून भाडेवाढ झाली नाही. एस टीकरिताही भाडेवाढ जरी फायद्याची असली, परंतु वाहक आणि प्रवाशांमध्ये ही रोज तंटा निर्माण करणारी आहे. कारण यापूर्वी रावते साहेबांनी भाडेवाढ केली होती, ती 5च्या पटीत केली होती. तर आता ती रुपयाच्या पटीत केल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे चिल्लरचा. तर चिल्लरच्या माध्यमातून वाहक आणि प्रवाशांमध्ये रोज वाद होणार आहे. तर ती वाद जर टाळायचा असेल तर शासनाने आणि महामंडळाने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे की जी 5च्या पटीत वाढ होती तीच त्या प्रमाणात तशी वाढ करायला हवी होती. आणि आपल्यामार्फत मी शासनाला आणि महामंडळाला विनंती करतो की रावते साहेबांनी जी पद्धत अवलंबली होती 5च्या पटीत भाडेवाढ करायची, तीच पद्धत योग्य आहे. ती सगळ्यांना सोयीची होईल, प्रवाशांना पण सोयीची होईल आणि महामंडळातील वाहकांना पण सोयीची होईल. ती लवकरात लवकर रिवाईज करून पूर्वीप्रमाणेची पद्धत अवलंबावी ही विनंती करतो आहे. नुकताच बाजारात आलेला तुरीचा भाव हा 12,000 रुपये प्रति क्विंटल वरून 7 ते 8,000 रुपयापर्यंत खाली घसरला आहे. यावर सरकारने नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे अमरावतीच्या बहिराम येथे शेतकरी नेते प्रकाश साबळे व गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी तूर रस्त्यावर फेकत सरकारच्या शेतकरी धोरणाचा विरोध केला. तर तुरीला 12,000 रुपये प्रति हमी भाव सरकारने द्यावी अशी मागणी करत केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तुरीला 12,000 रुपये भाव, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद. तुरीला 12,000 रुपये भाव, तुरीला 12,000 रुपये भाव, तुरीला 12,000 रुपये भाव, तुरीला 12,000 रुपये भाव, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद. तुरीला 12,000 रुपये भाव, तुरीला 12,000 रुपये भाव, तुरीला 12,000 रुपये भाव, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद. तुरीला 12,000 भाव, तुरीला भाव, तुरीला भाव, शेतकरी एकता विजय असो, शेतकरी एकता विजय असो. तुरीला भाव, तुरीला भाव, शेतकरी एकता विजय असो, शेतकरी एकता विजय असो. चोपडा शहरात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. सदर तिरंगा पदयात्रेला शासकीय विश्रामगृहापासून प्रारंभ करण्यात आला. तिरंगा पदयात्रा बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शनी मंदिर चौक ते मेन रोड, गोल मंदिर चौक, गुजराती गल्ली, चिंच चौक, थानेर दरवाजा चौक, दरवाजा मार्गे गांधी चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. या तिरंगा यात्रेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वैभवी ढेवरे, अनिल वानखडे, गजेंद्र जयस्वाल, नरेंद्र पाटील यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे चोपडा शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. आपण तिरंगा रॅली काढली त्या संदर्भात सविस्तर. सर्वांना नमस्कार. मी वैभवी ढेवरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश मंत्री. आज 26 जानेवारी आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याच्या पूर्व संध्येला आपण ही तिरंगा यात्रा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेच्या वतीने आयोजित केली आहे. त्यामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या रॅलीच्या माध्यमातून एकता समरसता याचा संदेश संपूर्ण चोपडा शहरापर्यंत पोहोचावा असं विद्यार्थी परिषदेचं मत आहे आणि त्यासाठी या तिरंगा पदयात्रेचं पण आयोजन या ठिकाणी करण्यात आले. बुलढाणा एज्युकेशन सोसायटी आर्ट अकॅडमीतर्फे आज बुलढाणा शहरातील ॲडेड हायस्कूल तसेच शारदा ज्ञानपीठाच्या भव्य प्रणांगणावर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय बुलढाणा व बुलढाणा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन सशक्त लोकशाहीकरिता मतदार साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ देण्यात आली. पंढरपूरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांचा अनोखा विश्वास आणि समर्पण दिसून आले आहे. आवे तालुका पंढरपूर येथील भाजपाचा छोटा कार्यकर्ता आप्पा नाईक नवरे यांनी पक्षाचे नेते प्रणव परिचारक यांना जिल्हाध्यक्ष पद मिळावे यासाठी 19 किलोमीटर अनवाणी चालत पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी साकडा घातले. आपल्या नेत्याला मोठं पद मिळावं यासाठी विठुरायाची प्रार्थना करत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. नाईक नवरे यांचा हा प्रयत्न पंढरपूर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रणव परिचारक साहेबांना जिल्हाध्यक्ष पद मिळावे ही माझी इच्छा आहे. यामुळे विठुरायाला साकडं घालण्यासाठी मी 19 किलोमीटर अनवाणी चालत आलो असं नाईक नवरे यांनी सांगितले. मी आप्पा नाईक नवरे राहणार आहे
तर मी सकाळी पहाटे 5 वाजता निघालो पंढरपूरला. 19 किलोमीटर अंतरावर गाव असताना तर आमच्या विठुरायाला एकच साखणं घालतोय, आमचे नेते पूर्ण मालक परिचारक साहेबला भाजपचे जिल्हाध्यक्ष पद लवकरात लवकर मिळावे हेच आमच्या विठुरायाला प्रार्थना करतो. किती किलोमीटरवरून चालत आलो? 19 किलोमीटरवरून चालत आलो. किती वाजता निघालो? सकाळी 5 वाजता निघालो. काय मागणी आहे तुमची? जिल्हाध्यक्ष पद फक्त मिळावे पूर्ण मालकाला भाजप. पौष महिन्यातील पौष वद्यषष्ठी एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार, पश्चिम महाद्वारासह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजली आहे. आज विठ्ठल दर्शनासाठी किमान 3 ते 4 तासांचा कालावधी लागतो, तर मुखदर्शनासाठी 1 तासांचा कालावधी लागतो आहे.